आमची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जयविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण न्यायालयामध्ये वकिलांनी काम बंद आंदोलन छेडले। अलाहाबाद येथे न्यायालयात एका पोलीस अधिकाऱ्याने वकिलाची गोळी घालून हत्या केली। या घटनेचा निषेध नोंदवित कल्याणात वकील संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारले। अलाहाबाद येथे स्थानिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर पोलीस उपनिरीक्षक शैलेश कुमार सिंग यांनी स्वतःच्या बचावासाठी केलेल्या गोळीबारात एक वकील रोशन अहमद ठार झाले, तर दुसरे वकील फिरोज नबी गंभीर जखमी झाले। या गोळीबाराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून वकील संघटनांनी आक्रमक भूमिका घेत निषेध नोंदवत वकिलांच्या सुरक्षेची मागणी केली। कल्याण न्यायालयातही बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र यांनी कोणत्याही वकिलाने कामकाजात सहभागी होऊ नये असे निर्देश दिले होते। त्याप्रमाणे वकिलांनी काम बंद आंदोलन केले। याबाबत कल्याण बार काउन्सिलचे अध्यक्ष सिद्धार्थ खरंगुले यांनी कल्याण न्यायालयातील वकिलांनी अलाहाबादमध्ये वकिलांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असून आज न्यायालयीन कामकाजात सहभाग होणार नसल्याचे स्पष्ट केले। तसेच वकिलाच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणीही केली। अलाहाबादमध्ये ज्या वकिलांवर कोर्टाच्या आवारामध्ये जी गोळीबार झाला त्यात एका वकिलाची हत्या झालेली आहे। या घटनेच्या निषेधार्थ बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने आज कोणत्याही वकिलांनी कोर्टाच्या कामकाजामध्ये सहभाग होऊ नये असे निर्देश दिलेले। त्या निर्देशाचे पालन करून आजचा दिवस फक्त आम्ही आज कोणत्याही कोर्टाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार नाही। पक्षकारांना होणाऱ्या ज्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत। तसं आम्ही पत्रक पण दिलेलं आहे जज लोकांना, त्यामुळे कोणतेही काम बिघडण्याची शक्यता कमी आहे अतिशय। आमची अशी मागणी आहे की जरी आज संपूर्ण भारतात जरी असला तरी कायद्याचे पालन करणारा वकील त्यांना संरक्षण देण्यात यावे आणि त्यांची टोटल काळजी घेण्यात यावी अशी मी। जागतिक महिला दिनानिमित्त रेल्वे पोलीस स्टेशन तसेच रोटरी क्लब तर्फे महिलांची स्वरक्षणासाठी विशेष कार्यशाळा घेण्यात आली। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण लोहमार्ग पोलीस आणि रोटरी क्लबच्या वतीने महिला सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले आहे। यात भयमुक्त प्रवासासाठी निर्भया हे अभियान राबवले जात आहे। या अभियानाअंतर्गत कल्याण रेल्वे स्थानकात अनुषा चौगुले यांनी महिलांना प्रवासाच्या दरम्यान स्वरक्षणाचे धडे दिले। एखाद्या अटीतटीच्या प्रसंगात महिलांनी कशा प्रकारे स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिकार करावे याचे त्यांनी प्रात्यक्षिक दाखवले। यावेळी रेल्वे स्थानकातील महिला प्रवाशांनी हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी गर्दी केली होती। लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस उपायुक्त रुपाली अंभोरे यांनी या कार्यक्रमाची आखणी केली होती। यावेळी लोहमार्ग पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे हे देखील उपस्थित होते। स्वागत यात्रेसाठी डोंबिवलीत महिलांची बाईक रॅली निघाली। डोंबिवली शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते। दरवर्षी हिंदू नववर्ष दिन म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। त्या संदर्भात डोंबिवलीत महिलांनी पारंपरिक वेशात डोंबिवलीत स्वागत यात्रेची वातावरण निर्मिती करण्यासाठी शहरात बाईक रॅली काढली होती। त्याची ही काही क्षणचित्रे। तर या होत्या सविस्तर घडामोडी। नमस्कार।